Hello everyone. Now आपण next responsibility बघणार आहोत. Social responsibility of business organization towards society किंवा community. If they ask society, the answer is same and it is same for community. सोसायटी विचारतील किंवा कम्युनिटी विचारतील, आपला आन्सर सेम राहणार आहे. मोस्ट ऑफ द टाइम सोसायटी विचारतात. सोसायटी म्हणजे जनरल पब्लिक. सो फर्स्ट लाइन मीनिंग एकदम सिंपल आहे. The general public expect certain responsibilities on the part of business organization. आणि पुढची लाईन आपली कॉमन आहे. Some of the important social responsibility of business organization towards society are explained below. फर्स्ट काय दिलं त्यांनी? प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट. The society expect, काय सोसायटी एक्सपेक्ट करते बघा, that the business organization should take all the possible steps. काय सोसायटी एक्सपेक्ट करते बिझनेसमॅन कडून की तुम्ही सोसायटीत बिझनेस करताय, तर बिझनेस करत असताना शुड टेक ऑल द पॉसिबल स्टेप्स, जेवढे शक्य होतील तेवढे स्टेप्स प्रयत्न करा टू प्रिव्हेंट म्हणजे रोखण्यासाठी. काय रोखण्यासाठी? एअर, वॉटर अँड नॉईज पोल्युशन. काय बोलतो ते समजतं तुम्हाला? सोसायटी म्हणजे जनरल पब्लिक. सोसायटीचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत की तुम्ही सोसायटीमध्ये बिझनेस करताय, ओके फाईन, बट बिझनेस करत असताना शुड टेक ऑल द पॉसिबल स्टेप्स, ते सगळे प्रयत्न करा. कशासाठी? टू प्रिव्हेंट एअर, वॉटर अँड नॉईज पोल्युशन. काय असं का सांगतात? तर पुढची लाईन दिली, इट अफेक्ट्स द हेल्थ ऑफ द पीपल व्हेरी बॅडली. कोणाला फरक पडणार यामुळे? सोसायटीतल्या लोकांना. उद्या समजा बिझनेसमॅनने एअर पोल्युशन केलं, वॉटर पोल्युशन केलं, नॉईज पोल्युशन केलं, कोण सफर होणार? बिझनेसमॅन की सोसायटी? सोसायटी ना. सो सोसायटीचे काही एक्सपेक्टेशन्स आहेत की तुम्ही बिझनेस करा, पण बिझनेस करताना पूर्णपणे काळजी घ्या की एअर, वॉटर अँड नॉईज पोल्युशन होणार नाही, कारण याचा प्रॉब्लेम कोणला होणार? सोसायटीला. इट अफेक्ट्स द हेल्थ ऑफ द पीपल व्हेरी बॅडली. ओके, फर्स्ट पॉईंट कळलं तुम्हाला? पॉईंट हेडिंग काय दिली त्यांनी? प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट. एकदा रीड करा माझ्यासोबत सगळ्यांनी. द सोसायटी एक्सपेक्ट दॅट द बिझनेस ऑर्गनायझेशन शुड टेक ऑल द पॉसिबल स्टेप्स टू प्रिव्हेंट एअर, वॉटर अँड नॉईज पोल्युशन. इट अफेक्ट्स द हेल्थ ऑफ द पीपल व्हेरी बॅडली. ओके, नाउ पॉइंट नंबर 2. व्हॉट सोसायटी एक्सपेक्ट फ्रॉम बिझनेस? डेव्हलपमेंट ऑफ बॅकवर्ड एरियाज. सोसायटीचे काही एक्सपेक्टेशन्स आहेत की बिझनेसमॅनने बिझनेस सोसायटीत करावा, पण सोसायटीत बिझनेस करत असताना सोसायटीचे बॅकवर्ड एरियाज जे आहेत ते पण डेव्हलप केले पाहिजे. बॅकवर्ड एरिया म्हणजे जिथे जास्त गरिबी आहे असे एरियाज डेव्हलप केले पाहिजे. मग ते कशा प्रकारे बघूया आपण. द सोसायटी एक्सपेक्ट, काय अपेक्षा करते सोसायटी? दॅट द बिझनेस ऑर्गनायझेशन शुड डेव्हलप बॅकवर्ड एरियाज ऑफ द कंट्री बाय स्टार्टिंग न्यू मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स इन दोज एरियाज. ते आज एरिया बॅकवर्ड काय? कारण तिकडे जास्त गरिबी आहे. गरिबी काय आहे? कारण तिकडच्या लोकांना जॉब अवेलेबल नाहीत. मग जॉब अवेलेबल नाहीत कारण तिथे बिझनेसच नाही आहेत. सोसायटी काय एक्सपेक्ट करते बिझनेसमॅन कडून की जा तुम्ही एखादं तुमचं इंडस्ट्रियल युनिट तिकडे काय करा, स्टार्ट करा. एखादं इंडस्ट्रियल युनिट स्टार्ट केलं तर तिकडच्या लोकांना आजूबाजूचे जॉब्स मिळतील. जॉब मिळाले ते बॅकवर्ड राहणार नाही, त्यांची परिस्थिती सुधारेल. कळते तुम्हाला? द सोसायटी एक्सपेक्ट that the business organization should develop backward areas of the country by starting new manufacturing units in those areas. त्यामुळे काय होणार? This will provide more employment to rural people. रुरल म्हणजे जिथल्या आजूबाजूच्या लोकांना जास्तीत जास्त जॉब मिळतील. It will increase the purchasing power of the rural people. त्यांची पर्चेसिंग पॉवर वाढेल, त्यांचं पण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय होईल? इम्प्रूव्ह होईल. पॉईंट नंबर 2 कळालं तुम्हाला? एकदा रिवाइज करूया आपण. पॉईंट हेडिंग काय दिले त्यांनी? डेव्हलपमेंट ऑफ बॅकवर्ड एरियाज. फर्स्ट लाईन काय दिली त्यांनी? द सोसायटी एक्सपेक्ट्स दॅट द बिझनेस ऑर्गनायझेशन शुड डेव्हलप बॅकवर्ड एरियाज ऑफ द कंट्री बाय स्टार्टिंग न्यू मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स इन दोज एरियाज. न्यू मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्टार्ट केल्यामुळे फायदा काय होणार? दिस विल प्रोव्हाइड मोर एम्प्लॉयमेंट टू रुरल पीपल. तिकडे राहणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त जॉब मिळतील. इट विल इन्क्रीज द पर्चेसिंग पॉवर ऑफ रुरल पीपल. त्यांचं स्टँडर्ड इम्प्रूव्ह होईल, ते बॅकवर्ड राहणार नाही. That's it. Point number 2. Point number 3. सोसायटीचे एक्सपेक्टेशन बघतो आपण कोणाकडून? बिझनेसमॅन कडून. हेल्प वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी. काय एक्सपेक्ट करते सोसायटी?
की बिझनेसमॅनने विकर सेक्शनला हेल्प करावी. हेल्प म्हणजे त्यांच्या घरी दर महिन्याला 5 किलो गहू 5 किलो तांदूळ अशी हेल्प नाही. काय सांगायचं बघूया आपण. The business organization should help the economically backward sections of the society. सोसायटीची काय एक्सपेक्टेशन्स आहेत की बिझनेसमॅनने इकॉनॉमिकली जे बॅकवर्ड आहे त्यांना हेल्प करावं. कशा प्रकारे हेल्प करावं तर दे मस्ट रिझर्व, त्यांनी कंपल्सरी रिझर्व केले पाहिजे काय सर्टन जॉब्स फॉर द इकॉनॉमिकली विकर सेक्शन ऑफ द सोसायटी. काही जॉब्स तुम्ही कंपल्सरी त्या इकॉनॉमिकली बॅकवर्ड एरियातल्या लोकांसाठीच ठेवा, विकर सेक्शन मधल्या लोकांसाठीच ठेवा, जेणेकरून त्यांना जॉब मिळतील. जॉब मिळाले पैसा येईल, ते बॅकवर्ड राहणार नाहीत, ते विकर राहणार नाहीत आणि त्यांना एक प्रकारे तुमच्याकडून हेल्प मिळेल. पॉईंट नंबर 3 कळाला तुम्हाला. काय दिली पॉईंट हेडिंग? हेल्प विकर सेक्शन ऑफ द सोसायटी. कशा प्रकारे हेल्प करायची कळालं तुम्हाला. द बिझनेस ऑर्गनायझेशन शुड हेल्प द इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन ऑफ द सोसायटी. दे मस्ट रिझर्व, हेल्प कशा प्रकारे करायची तर दे मस्ट रिझर्व सर्टन जॉब्स फॉर द इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी. दॅट्स इट. Now point number 4, financial assistance. The society also expect, सोसायटीच्या अजून काय अपेक्षा आहेत बघा बिझनेसमॅन कडून. तर द सोसायटी ऑल्सो एक्सपेक्ट डोनेशन्स अँड फायनान्शियल असिस्टन्स. सोसायटी डोनेशन्स आणि फायनान्शियल असिस्टन्स म्हणजे आर्थिक मदत एक्सपेक्ट करते कोणाकडून? बिझनेसमॅन कडून. टू व्हेरियस सोशल कॉजेस, सामाजिक कारणांसाठी, सामाजिक कामांसाठी, सच ॲज इरेडिकेशन ऑफ पॉवर्टी, इलिटरेसी एक्सेट्रा. म्हणजे इरेडिकेशन म्हणजे कमी करण्यासाठी, इरेडिकेशन ऑफ पॉवर्टी म्हणजे गरिबी कमी करण्यासाठी, इलिटरेसी कमी करण्यासाठी म्हणजे अशिक्षित लोक बरेच जण आहेत त्यांना शिकवण्यासाठी एखादं स्कूल चालू करणे किंवा एखाद्या स्कूलला फायनान्शियली सपोर्ट करणे, डोनेशन्स देणे, जेणेकरून मॅक्सिमम लोकांना फ्री एज्युकेशन घेता येईल आणि इकडची लोक शिकतील वगैरे. मग ही सगळी सोशल कामं आहेत, त्यासाठी पैसा लागतो. बऱ्याचशा संस्था पुढाकार घेतात ही कामं करण्यासाठी, पण त्यांना पैसा कमी पडतो. मग त्या ठिकाणी ह्या बिझनेसमॅन लोकांनी काय केलं पाहिजे? फायनान्शियली हेल्प केली पाहिजे. असिस्टन्स म्हणजे हेल्प. कळतोय तुम्हाला. पॉईंट नंबर 4 काय दिले त्यांनी? द सोसायटी ऑल्सो एक्सपेक्ट, काय एक्सपेक्ट करते? डोनेशन्स अँड फायनान्शियल असिस्टन्स टू व्हेरियस सोशल कॉजेस सच ॲज इरेडिकेशन ऑफ पॉवर्टी, इलिटरेसी एक्सेट्रा. नाउ पॉईंट नंबर 5, list participation in anti-social activities. What do you mean by anti-social? Social means सामाजिक, anti-social means असामाजिक. असामाजिक means ज्या सोसायटीला accept नाहीये. The society expect that the business organization should not take part in anti-social activities. अशा असामाजिक कामांमध्ये बिझनेसमॅनने पार्ट घेतला नाही पाहिजे. They should not support and provide फायनान्शियल असिस्टन्स टू अँटी सोशल एलिमेंट्स. त्यांना काय सांगायचं? तुम्ही तर पार्ट घ्यायचा नाहीच आहे. इव्हन जे ऑलरेडी तिथे इन्व्हॉल्व आहेत त्यांना फायनान्शियली हेल्प पण करायची नाही. फॉर एक्झाम्पल स्मगलिंग करत असेल एखादा बिझनेसमॅन, अँटी सोशल ऍक्टिव्हिटी आहे. ड्रग्स विकत असेल, अँटी सोशल ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही तर करू नका आणि जे करतायत त्यांना हेल्प पण करू नका. आणि जर का असं काही करत असाल तर तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये बिझनेस करू नका. कळतोय तुम्हाला पॉईंट नंबर 5 काय एक्सपेक्टेशन्स आहेत त्यांच्या? की तुम्ही तर पार्ट घेऊ नका आणि ज्यांनी घेतलेले आहेत त्यांना हेल्प पण करू नका. आणि जर का हे करायचं असेल तर सोसायटीत बिझनेस करू नका. पॉईंट नंबर 5, लिस्ट पार्टिसिपेशन इन अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज. एकदा रिवाइज करूया आपण, सगळेजण रीड करतील माझ्यासोबत. द सोसायटी एक्सपेक्ट्स दॅट द बिझनेस ऑर्गनायझेशन शुड नॉट टेक पार्ट इन अँटी सोशल ऍक्टिव्हिटीज. दे शुड नॉट support and provide financial assistance to antisocial elements. Point number 6, expansion and diversification. The society expects that the business organization should undertake means start expansion and diversification programs. Now what do you mean by expansion? जहाँ पे बिझनेस है वहाँ पे बढ़ाना, जिथे बिझनेस है तिथे वाढवणं, त्याला काय बोलतो आपण? एक्सपान्शन. आणि 10 ठिकाणी ब्रांचेस ओपन करण्याला काय बोलतो आपण? डायव्हर्सिफिकेशन. मग ह्याचा आणि सोसायटीचा काय संबंध आहे? आहे ना संबंध. जेवढा बिझनेस तुम्ही एक्सपांड करणार, जेवढा डायव्हर्सिफाय करणार, तेवढी जास्त माणसं कामाला लागणार ना. कुठून घेणार कामाला? सोसायटीतून. त्यामुळे सोसायटी काय एक्सपेक्ट करते की तुम्ही काय स्टार्ट करा? एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम. दे शुड स्टार्ट, काय बोलते बघा सोसायटी? दे शुड स्टार्ट मोर अँड मोर इंडस्ट्रीज to different parts of the country.
बऱ्याचशा म्हणजे मोर अँड मोर इंडस्ट्री स्टार्ट करा. जेवढे जास्त स्टार्ट करणार तेवढी जास्त माणसं कामाला लागणार. कुठून? सोसायटीतून. सो दे शुड स्टार्ट मोर अँड मोर इंडस्ट्रीज टू डिफरंट पार्ट्स ऑफ द country. This will provide more employment, which will improve purchasing power of the people. त्यामुळे मॅक्सिमम लोकांना जॉब मिळतील आणि लोकांची पर्चेसिंग पॉवर काय होईल? इम्प्रूव्ह होईल. कळते पॉईंट नंबर 6 तुम्हाला? काय दिलं पॉईंट रीडिंग त्यांनी? एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन. रीड करूया आपण सगळेजण एकत्र. द सोसायटी एक्सपेक्ट, काय एक्सपेक्ट करते? दॅट द बिझनेस ऑर्गनायझेशन शुड अंडरटेक एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम. They should start more and more industries to different parts of the country. This will provide more employment, which will improve purchasing power of the people. Now point number 7, standard of living. The business organization, society काय एक्सपेक्ट करते की बिझनेसमॅन ने स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह केलं पाहिजे सोसायटीचं. कसं बघूया आपण. The business organization should try to improve the standard of living of the people by supplying better quality गुड्स टू द सोसायटी. सिंपल आहे ना. जेव्हा तुम्ही चांगल्या क्वालिटीचे गुड्स यूज करणार स्टँडर्ड ऑटोमॅटिक इम्प्रूव्ह होणार ना. कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी चांगल्या क्वालिटीचे गुड्स द्यायची? बिझनेसमॅनची. चांगल्या क्वालिटीचे गुड्स दिले, सर्व सोसायटी चांगल्या क्वालिटीचे गुड्स वापरणार, सगळ्या सोसायटीचं स्टँडर्ड काय होणार? इम्प्रूव्ह होणार. पॉईंट नंबर 7, दॅट्स इट. कळलं तुम्हाला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग? एकदा रीड करतो मी. द बिझनेस ऑर्गनायझेशन शुड ट्राय टू इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द पीपल by supplying better quality goods to the society. ह्याचं ॲब्रिव्हिएशन केलेलं आहे मी, लिहून घ्या तुम्ही ते. PD हेल्प्स. P वरून प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट, D वरून डेव्हलपमेंट ऑफ बॅकवर्ड एरिया, H वरून हेल्प टू विकर सेक्शन ऑफ द सोसायटी, E वरून एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन, L वरून लिस्ट पार्टिसिपेशन इन अँटी सोशल ॲक्टिव्हिटी, F वरून फायनान्शियल असिस्टन्स आणि S वरून स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ओके, डन.